प्रश्न त्याच्यामुळे पश्चिम विदर्भातल्या उद्योगीकरणाच्या संदर्भातला आहे आणि मंत्री महोदयांनी अडीच पानाचं याच्या उत्तर दिलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. पण त्यात तरी काही प्रश्न त्यात अनुत्तरित माझे स्पेसिफिक 4 प्रश्न आहे की विदर्भात अनेक, कारण या प्रकारचे जे समतोल या उद्योग धोरणाच्या माध्यमातून राखला गेला पाहिजे होता, ज्या ए आणि बी चे क्षेत्र आहे मुंबई पुणे या क्षेत्रामध्ये आणि विदर्भ या भागामध्ये आणि विदर्भातील पश्चिम विदर्भामध्ये ज्या प्रकारे निगेटिव्ह ग्रोथ रेट आमच्या इथे आहे आणि ज्या प्रकारे आमच्या जिल्ह्यातनं आमच्या भागातनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरण रोजगारासाठी होत आहे आणि आमच्याकडे निगेटिव्ह पॉप्युलेशन होत आहे आणि म्हणून आपल्याकडेही इथे उद्योग वाढला गेला पाहिजे. माझा या माध्यमातून म्हणजे ज्या ज्या योजना ज्या ज्या सबसिडी तुम्ही मुंबई आणि पुण्याला देता त्याच सबसिडी तुम्ही अमरावती आणि विदर्भाला देता. माझा या माध्यमातून प्रश्न आहे की विदर्भातील अनेक उद्योगांचा माल विक्री हा महाराष्ट्राबाहेर असल्याने त्यांना SGST परतावा मिळत नाही. अशा उद्योगांसाठी ग्रॉस GST किंवा पर्यायी प्रोत्साहन देण्याचा विचार शासन करणार काय? दुसरा, नवीन उद्योग धोरण C+ आणि D+ जिल्ह्यांना दिलेल्या प्रोत्साहनाचा प्रत्यक्ष फायदा होत नाही. विदर्भातील जिल्ह्यांना अधिक भांडवल अनुदान आणि अतिरिक्त GST परतावा देण्याचे धोरण आपण आणणार काय? आणि त्यानंतर या संदर्भातच पश्चिम विदर्भातला संदर्भातला हा प्रश्न होता आणि पश्चिम विदर्भात नवीन उद्योग उभारण्यासाठी चालना देण्यासाठी महिला, अनुसूचित जाती जमाती आणि दिव्यांग उद्योजकांसाठी विशेष सवलतीचं स्वतंत्र पॅकेज शासन जाहीर करणार काय? तसंच या घटकांसाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी 25 ते 50% भांडवल अनुदान देण्याबाबत शासन नेमकी काय भूमिका आहे? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रणय फुके साहेबांनी पश्चिम विदर्भाच्या संदर्भात उद्योगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मी काल देखील अमरावतीच्या संदर्भामध्ये उत्तर देत असताना सांगितलं की देशामध्ये जे 7 PM टेक्सटाईल पार्क मंजूर झाले त्यातला एक PM टेक्सटाईल पार्क हा अमरावतीमध्ये मंजूर झाला आहे आणि त्या जमिनीचा रेट पूर्वी 1000 ते 1100 पर्यंत होता. तो सगळ्यांच्या मागणीनुसार या 30 तारखेपर्यंत आपण 569 रुपयावर आणलेला होता आणि त्याला 1 वर्षाची देखील मुदतवाढ देण्याचा काल आम्ही निर्णय घेतलेला आहे. आपल्या संपूर्ण परिसरामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, इथं आपण 100 एकरवर क्षेत्रावर लॉजिस्टिक हब करण्याचा देखील निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे या संपूर्ण परिसरातील उद्योजकांना चालना मिळेल. अमरावती बडनेरा प्रादेशिक लॉजिस्टिक हब देखील 300 एकरमध्ये आपण करतोय. त्याचं देखील आपण अंतिम टप्प्यामध्ये काम आणलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 वर्षापूर्वी आम्ही जिल्हा गुंतवणूक परिषद सुरू केली. त्याच्यातनं 2024 मध्ये जवळजवळ 735 कोटी रुपयाचे सामंजस्य करार हे अमरावतीमध्ये झाले. 818 कोटीचे सामंजस्य करार अकोल्यामध्ये झाले. 462 कोटीचे MOU हे बुलढाण्यामध्ये झाले. वाशिम मध्ये मग ते सांगायला नको. मला असं वाटतं छापील उत्तरावर आता सदस्यांचं समाधान झालेलं आहे. आता ऐका ना, सदस्य परिणय फुके आपण खाली बसा. मंत्री महोदय असं म्हणतायत की तुम्ही उत्तरावर समाधानी आहेत तरी आपण वाचू नका असं म्हणले. तुमच्या प्रश्नावरची उत्तरे मिळत ही अपेक्षा ते देत आहेत. बसा खाली. आपण गोष्ट साहेब, असे जर समंजस सदस्य असतील तर प्रश्न ताबडतोब झाल्यावर प्रश्न विचारणार. असंच सदस्यांनी सगळ्या करावं. छापील उत्तरावर मी समाधानी आहे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणजे प्रश्न लवकर निकालात निघतील. परंतु पश्चिम विदर्भाच्या निमित्तानं अन्य सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये फुके साहेबांनी जो प्रश्न मांडला त्याच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीनं एक समिती गठीत केली जाईल आणि या पश्चिम विदर्भामध्ये अजून काय इन्सेंटिव्ह देता येतील, अजून काय सबसिडी देता येतील, अजून काय उद्योजकांना पाठिंबा शासनाकडनं देता येईल या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय त्याच्यामध्ये आमदारांची पण समिती करू आणि समितीचं प्रमुख करायचं झालं तर परिणय फुकेना पण करू. त्याच्याबद्दल देखील चिंता नाही. परंतु जे काय करायचं ते सकारात्मक करू. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, उद्योग मंत्र्यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे त्यांना की मोठमोठ्या इंडस्ट्री येथील, विकास होईल, परंतु जे कृषी उत्पादन त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढले पाहिजेत.
जसं की कोकणात आपण काजूवर प्रोसेसिंग होतं. आमचे मित्र बच्चू कडू जे आहेत, बच्चू कडूंनी पण संत्र्यावर प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी अचलपूरला त्या ठिकाणी केलाय. तर अशा प्रकारचं तिथल्या उत्पादनावर आधारित आपल्या MIDC मध्ये जवळपास तालुक्यात किंवा जिल्ह्यात आपल्या MIDC असतातच, 2-4 तर MIDC आहेत. तर त्याच्यामध्ये स्वतंत्र जागा देऊन त्या जिल्ह्यात उत्पादन कुठलं होतं त्या आधारित प्रक्रिया उद्योगाची जर साखळी आपण निर्माण केलीत, तर त्या सगळ्या प्रक्रिया उद्योगातला माल सुद्धा त्या ठिकाणी वाहतूक करण्याची व्यवस्था होईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला पण उपयोग होईल आणि रोजगार पण मिळेल. तर अशा प्रकारची एखादा कृती आराखडा किंवा आपण योजना तयार करणार का? सभापती महोदय प्रवीण दरेकर साहेबांनी अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्याच्यामधनं एक तालुका एक क्लस्टर ही संकल्पना देखील आमच्या विभागाची आहे. 191 ठिकाणी आपण हे क्लस्टर करण्यामध्ये यशस्वी झालोय. तालुक्याच्या ठिकाणी हे क्लस्टर असावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. केंद्र शासनाचा असावं किंवा राज्य शासनाचा असावं आणि याला 30% पासून 70% पर्यंत सबसिडी दिली जाते. सन्मान्य सदस्यांच्या संकल्पनेमध्ये असे काही जर तालुके असतील तर त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी देखील क्लस्टर योजना राबवली जाईल. भावना गवळी. सभापतीजी, या ठिकाणी परिणयजींनी जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भामध्ये पश्चिम विदर्भामधला जो काही विषय आहे उद्योगाच्या बाबतीमधला, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा किंवा यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यामध्ये उद्योग कमी आहेत. आणि म्हणून तुम्ही मंत्री महोदय दावोसला गेले, मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला जाऊन आले, इन्व्हेस्टमेंट आणली, परंतु ती इन्व्हेस्टमेंट कुठेतरी पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे या ठिकाणीच असते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग आहेत. परंतु आता असं झालेलं आहे सभापतीजी या ठिकाणी की पूर्ण हे शहर फार गजबजलेले आहेत आणि पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे. आणि मग गांधीजींनी म्हटलं होतं की गावाकडे चला, आणि आपण गावाकडे जर गेलो नाही तर आपले उद्योगधंदे किंवा गाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही. आणि म्हणून मला या निमित्ताने आदरणीय मंत्री महोदयांना एक प्रश्न विचारायचा आहे की वाशिम जिल्हा आकांक्षी जिल्हा आहे, तिथे टेक्सटाईल पार्क सारखा पार्क जर झाला जसा अमरावतीला तुम्ही केलेला आहे, कापूस उत्पादक शेतकरी त्या भागामध्ये आहेत आणि या ठिकाणी तुम्ही सबसिडी जर जाहीर केली, D+ झोन म्हणून जर सबसिडी जाहीर केली तर फार चांगलं या ठिकाणी होईल. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला गुंतवणूक दिलेली आहे 103.48, ही फारच तुटपुंजी गुंतवणूक या ठिकाणी वाशिम जिल्ह्याला दिलेली आहे. ती जिल्ह्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढवण्यात यावी. एखादा दावोसचा प्रोजेक्ट कधीतरी आमच्या शेतकऱ्याला, गरीब लोकांना विदर्भातल्या कधीतरी दिसावा या दृष्टिकोनातून तुम्ही काम करावं असं मला वाटते. आणि तुम्ही काम करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. तुम्ही मुख्यमंत्री साहेबाचे लाडके आहात, तुम्ही शिंदे साहेबाचे लाडके आहात. आम्ही सावत्र बहिणी असं काही वागणूक देऊ नका, एवढी मात्र मला विनंती या निमित्ताने करायची आहे. आणि या बहिणीच्या पाठीशी सुद्धा तुम्ही खंबीरपणाने उभे राहाल. माझ्या पाठीशी म्हणजे त्या भागातल्या जनतेच्या पाठीशी सभापतीजी उभे राहतील असं मी समजते. आणि म्हणून हे उद्योग त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हावे, जेणेकरून या बाकीच्या जिल्ह्यामधली जी गर्दी आहे उद्योगाची ती त्या ठिकाणी होईल आणि गावातल्या गावात बाजूच्या बाजूला 100-50 किलोमीटरवरती युवकांना रोजगार उपलब्ध केला जाईल. म्हणून मंत्री महोदयांनी ठोस असं आश्वासन मला या ठिकाणी द्यावं. धन्यवाद. दावोसचा विषय आला की बंटी पाटील साहेब खुश होतात का ते मला कळत नाही. मी ह्याच्या अगोदर देखील सांगितलंय, आता मी एक समिती आमदारांची तयार करतो आणि आमच्याबरोबर डावोसला घेऊन जातो आणि विरोधी पक्षाची त्याच्यात जास्त घेतो, म्हणजे आम्ही डावोसला गेल्यानंतर काय करतोय आपल्याला कळेल. सभापती महोदय, सन्माननीय भावनाताईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की समतोल औद्योगिक विकास हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे, या मताशी आम्ही देखील सहमत आहोत. परंतु एखाद्या उद्योजकावर आपण जबरदस्ती करू शकत नाही की तू वाशिमला चल, रत्नागिरीमध्ये चल. त्याला शेवटी ऐच्छिक भाग असतो, त्यानं कुठच्या बाजूला जायचं, कुठं जाऊन उद्योग निर्माण करायचा, कारण शेवटी त्याची भौगोलिक परिस्थिती, त्याची कनेक्टिव्हिटी, त्याला जर एअर कनेक्टिव्हिटी लागत असेल, त्याला वॉटर कनेक्टिव्हिटी लागत असेल, या सगळ्या गोष्टी बघून उद्योजक त्या ठिकाणी आपला उद्योग सुरू करत असतो. परंतु ताईंनी मागणी केली म्हणून नक्की बहीण म्हणून ऐका ना ऐका पुढं बहीण म्हणून नक्की 100% उद्योजकांना विनंती केली जाईल. हा माझा भावनाताईची भावना समजली म्हणून त्या ठिकाणी आपण उद्योग आणू. परंतु या निमित्तानं या निमित्तानं 2 उपक्रम आपण या महाराष्ट्रामध्ये सुरू करतोय आणि ते सांगताना मला आनंद होतोय की गाव तिथं एक उद्योजक अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आपण ग्रामीण भागामध्ये जातोय. आणि मी स्वतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून पुढच्या महिन्यापासून जसं आपण
अन्य खात्यांचा जनता दरबार भरवतो तशाच पद्धतीनं स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, मीडियम असेल किंवा मायक्रो असेल किंवा अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असतील, यांच्या अडचणी जिल्ह्यामध्ये जाऊन सोडवण्यासाठी मी स्वतः 36च्या 36 जिल्ह्यांचा दौरा करतोय आणि त्या ठिकाणी उद्योजकांना आम्ही भेटणार आहे. आणि देशामध्ये गाव तिथे उद्योजक ही कुठेही संकल्पना नाही, ते महायुतीचं सरकार म्हणून ती योजना आम्ही लॉन्च करतोय. त्या गावातल्या गरीब माणसाला उद्योजक बनवण्याची ही योजना आहे. संजय खोडके. कालच आपल्या याच्यावर एक चर्चा झाली. कालही मी सांगितलं 50 की सेकंद बाकी आहेत, त्याच्यात एकच विचारा. एका मिनिटात सांगतो. हा अमरावती विभाग हा सर्व पर कॅपिटा इन्कम मागासलेला आहे. आम्ही वैधानिक विकास मंडळ स्थापन करा म्हणतो किंवा त्याचं पुनर्जीवन करा, त्याचं मोजमाप नाही आहे साहेब. आज मोपणार तुम्हाला सांगतो, नागपूर विभागामध्ये गडचिरोलीमध्ये 1 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आलं, चंद्रपूरमध्ये 50 लाख कोटीचं आलं, नागपूरमध्ये पुन्हा दुसरं आलं 1 लाख कोटीचं. आम्ही पहिले पश्चिम महाराष्ट्रापासून बॅकलॉग मध्ये होतो, आज नागपूर विभागामध्ये आम्ही बॅकलॉग मध्ये चाललो. माझी विनंती आहे की याचं उद्योगाची एक समिती नेमून आम्ही किती बॅकलॉग मध्ये आहे आणि त्याला आम्हाला काय व्यवस्थित प्रोत्साहन दिलं तर इथं उद्योग येतील, या संदर्भात एखादी कमिटी नेमून आमच्या D+च्या व्यतिरिक्त नवीन काही योजना करून तिथं उद्योग कसे येतील याची आपण काही करणार का? परिणय फुके साहेबांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर देताना मी हेच सांगितलं की पश्चिम विदर्भाच्या निमित्तानं अजून काही इन्सेंटिव्ह देता येतील का, यासाठी आम्ही एक प्रशासकीय कमिटी करू आणि त्याला मार्गदर्शन करणारी एक लोकप्रतिनिधींची कमिटी करू, त्याच्यामध्ये खोडके साहेबांचा समावेश करू. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे.